लातूरमध्ये घडलेल्या एका घटनेचे पडसाद आता नांदेडमध्ये उमटताना दिसत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे बॅनर फाडण्यात आले आहेत आणि यामागे छावा संघटनेचा हात असल्याचे समोर आले आहे। अधिक माहितीसाठी पाहूया सविस्तर रिपोर्ट। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे। लातूरमध्ये घडलेल्या एका घटनेचे तीव्र पडसाद आता नांदेड शहरात उमटताना दिसत आहेत। अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड शहरात लावण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे बॅनर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी फाडले आहेत। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। अजित पवार यांनी दलाल लोक सांभाळले आहेत असा आरोप करत आता फक्त सुरुवात झाली आहे असा इशाराही त्यांनी दिला आहे। संघटनेने स्पष्ट केले आहे की अजित पवार यांचा कोणताही कार्यक्रम नांदेडमध्ये होऊ देणार नाही। यावेळी छावा संघटनेने एका विशिष्ट व्यक्तीला सुरेश चव्हाण यांना थेट आव्हान दिले आहे की अजित पवारने जे दलाल लोक सुरेश चव्हाण सारखे सांभाळलेत, या दलाल लोकांमुळे काल आमच्या विजय गाडगेवर जो हल्ला झाला त्याची ही सुरुवात आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजित पवारचे सुरेश चव्हाणला महाराष्ट्रात कोणी फिरू देणार नाही। छावा संघटनेचा शेतकरी नेता मी या ठिकाणी सांगतो आणि मला एक या ठिकाणी सांगायचं, सुरेश चव्हाण तू बेटा आता बाहेर निघ, तुला मराठा आणि शेतकरी दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आता मी लातूरला चलो विजयकुमार घाडगे साहेबाला भेटाया आणि भेटल्यानंतर काय निर्णय येईल ते बघूया। उद्या नांदेड बंदचं काय नियोजन लावायचं ते नानासाहेब सांगतील, परंतु आज मला सुरेश चव्हाणला एकच सांगायचं की सुरेश चव्हाण आता तुझी खैर नाही। सुरेश चव्हाण तू बाहेर निघ, तुला मराठा आणि शेतकऱ्यांची पोरं सोडणार नाही अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय। यापूर्वी रात्री टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला होता आणि आता बॅनर फाडून छावा संघटनेने आपला संताप अधिक तीव्र केला आहे। ही घटना आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी कोणत्या घडामोडींना जन्म देते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल आहे। लातूरमधील घटनेनंतर नांदेडमध्ये छावा संघटनेने अजित पवार गटाच्या बॅनर विरोधात जो संताप व्यक्त केला आहे तो निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणात नवी ठिणगी टाकणारा आहे। या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेतील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या घडामोडीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज।